हरिओम. मी संगीता विरा गावंडे, वर्धा उपासना केंद्र, जिल्हा वर्धा. मी 2019पासून बापूंशी जोडले गेले गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आणि त्यानंतर मला लगेच एका महिन्यातच बापूंचा अनुभव आला आहे. तो असा की माझ्या मुलीची शाळा वर्धेपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब आहे, म्हणजे खेडे विभागातच आहे. तर जाता तिची पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळे मला जायचं काम पडलं. तर गाडीने जात होती. तर गाडीने जाता जाता मला माझी गाडी अशी हालायला लागली होती, म्हणजे अक्षरशः म्हणजे मला वाटलं की टायर वगैरे पंक्चर झाला असतो, तर तशी ती हालली. तर मागे एक भाऊ होते, त्यांना मी विचारून आले की माझी गाडी पंक्चर आहे का? तर ते म्हणाले की नाही मॅडम, तुमची गाडी पंक्चर नाही म्हणे, तुमच्या गाडीचं चाक निघत आहे, तुम्ही उतरून जा म्हणे. जशी मी उतरली तसं तो गाडीचं चाक रोडच्या दुसऱ्या साईडलाच गेला, आणि त्या साईडला तिथे काहीच म्हणजे ॲटो मिळत नाही, काहीच मिळत नाही, ॲपेसुद्धा. म्हणजे म्हटलं आता ती गाडी नेऊ तर कशी नेऊ मी? मग ज्यांनी मला सांगितलं ते थांबले. तर ते म्हणे की आता मग कसं करायचं? आणि ते बिलकुल हुबेहूब बापूंसारखे, जे अशी पर्सनॅलिटी बापूंची आहे, मला त्या क्षणाला क्लिक झालं नाही. ॲटो पण नाही. मी आता म्हटलं गाडी कशी नेऊ आणि मी स्वतः कशी जाऊ? कारण की अर्ध्या शाळेच्या आणि आपल्या वर्धेच्या अर्ध्यामध्ये मी अडकलेली होती. पण मी सतत बापूंचं नाव घेत होती की मग आता कसं करू? त्यामध्ये नंतर त्यांनीच मग तिथे अक्षरशः ते थांबले. जे बापूंसारखे मला वाटत होते ते पण तिथे थांबलेले होते. तर ते थांबले. तर ते म्हणे तुम्ही काही काळजी करू नका, सगळी सोय होऊन जाईल. तर तेवढ्याच वेळात बाजूला छोटा ॲटो पण होता, जो 3 सीटर असतो तो, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने ती ॲपेची गाडी ज्यामध्ये आपण नेऊ शकतो टाकून, ती पण वर्धेतच आणावं लागलीच ती गाडी दुरुस्तीकरिता. तर मला त्या शाळेतही जायचं होतं आणि गाडी पण कशी नाही, मी याच्यात अटकलेली होती. पण मी बापूंचं नाव घेत असल्यामुळे मला ॲटो पण मिळाला आणि गाडीची सोय पण झाली. तर त्या गाडीमध्ये त्यांनीच माझी गाडी 1-2 माणसांना हाताशी घेऊन ती गाडी त्या ॲपेमध्ये टाकली, माझी गाडी. मला ॲटो पण करून दिला. आणि जेव्हा मी माझी गाडी इकडे मी फोन करून मेकॅनिकलला सांगून दिलं आणि गाडी येते हे सांगितलं. जेव्हा मी ॲटोमध्ये बसली, थोड्या वेळात गेली, तर मला एकदम क्लिक झालं की नाही, हे तर बापूच आहे. म्हणजे अक्षरशः हुबेहूब बापू. म्हटलं हे तर बापूच आहे. बापू आपल्या पाठीशी असला की आपल्याला कशाचीही चिंता नसते. आणि मी सिंगल मदर आहे, त्याच्यामुळे मला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहे. पण मला जास्तीत जास्त माझ्या पोरीचं तिच्यावर फोकस असल्यामुळे थोडीशी माझी उपासनेमध्ये किंवा भक्तीमध्ये काही कमी होत असते. पण ती जी माझ्यासाठी बापूंनी जी सोय केली, त्याच्यासाठी मी अंबज्ञ, शेवटपर्यंत अंबज्ञ. आणि मी बापूला एकच मागते की मला शेवटपर्यंत त्याच्या भक्तीत लीन असू दे, म्हणजे माझ्या भक्तीमध्ये काहीच कमी पडू नको दे, उलट माझी भक्ती ही वाढवू दे. श्रीराम अंबज्ञ.